नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी पीक कापणीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तीच संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की मित्रांनो, आता पीक विम्याचे पैसे मिळणार का, ही कापणी कशा प्रकारे अंतिम टप्प्यात आलेली आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे महत्त्वपूर्ण असं विश्वसनीय एक यूट्यूब चॅनल आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीने यंदा खरीप पिकांचे विविध टप्प्यांवर मोठे नुकसान झाले आहे। या आपत्तीतून वाचलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या 3 जिल्ह्यांतील सोयाबीन व इतर पिकांचे पीक कापणी प्रयोगाचे अहवाल कृषी विभागाच्या माहितीनुसार अंतिम टप्प्यात आहे। शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीपात 6,81,903 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत 6,64,283 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती। कृषीच्या अहवालानुसार बाजरीची पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी 9 क्विंटल 63 किलो उत्पादकता आली आहे। मक्का पिकाचे हेक्टरी 28 क्विंटल 13 किलो उत्पादकता आली आहे। मुगाची हेक्टरी 4 क्विंटल 72 उत्पादकता आली आहे। तर उडदाची हेक्टरी 6 क्विंटल 18 किलो इतकी उत्पादकता आली आहे। सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असून हेक्टरी 9 क्विंटल 97 किलो उत्पादकता आली आहे। जालना जिल्ह्याचा विचार केल्यास मित्रांनो, जालना जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र 6,51,173 हेक्टर होते। त्या तुलनेत प्रत्यक्षात 6,25,501 हेक्टरवर पेरणी झाली। ज्वारीची कापणी झाली आहे। बाजरीची काढणी पूर्ण झाली असून 192 पीक कापणी प्रयोगांपैकी 56 प्रयोग झाले तर 88 प्रायोगिक विषयी NCR प्राप्त झाले। मक्का पिकाची कापणी अंतिम टप्प्यात असून 192 पीक कापणी प्रयोगांपैकी 142 पीक कापणी प्रयोगाचे अहवाल प्राप्त झाले तर 17 प्रायोगिक विषयी NCR प्राप्त झाले। मुगाची कापणी पूर्ण झाली असून एकूण 408 पीक कापणी प्रयोगांपैकी 385 प्रयोग झाले तर 23 प्रयोगांविषयी NCR प्राप्त झाले। उडदाची काढणी पूर्ण झाली। एकूण 144 पीक कापणी प्रयोगांपैकी 133 पीक कापणी प्रयोग झाले तर 11 प्रयोगाविषयी NCR प्राप्त झाले। सोयाबीनची काढणी पूर्ण झाली असून एकूण 312 पीक कापणी प्रयोगांपैकी 292 प्रयोग झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। कापसाच्या पहिल्या वेचणीचे 234 दुसऱ्या वेचणीचे 38 तर तिसऱ्या वेचणीचा 1 पीक कापणी प्रयोग झाला आहे। शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्याचा विचार केल्यास बीड जिल्ह्यात खरीपाच्या सर्वसाधारण 8,08,945 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 7,92,014 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली। जिल्ह्यातील ज्वारीची काढणी सुरू आहे। बाजरीची 90% कापणी व मळणी पूर्ण झाली आहे। मक्का पिकाच्या काढणीचे काम सुरू आहे। मुगाच्या काढणीचे काम पूर्ण झाले असून पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी 9 क्विंटल 18 किलो उत्पादकता आली आहे। उडदाची हेक्टरी 9 क्विंटल 16 किलो उत्पादकता येत आहे। भुईमुगाची काढणी सुरू आहे। सोयाबीनची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे। पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी 15 क्विंटल 84 किलो 975 ग्रॅम उत्पादकता असल्याचे कृषी विभागाने कळविलेले आहे। कापसाच्या पहिल्या वेचणीचे काम अंतिम टप्प्यात तर काही ठिकाणी दुसऱ्या वेचणीला सुरुवात होत असल्याचे कृषी विभागाने कळविलेले आहे।